इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. दरोड्याच्या गुन्ह्यातील 6 महिन्यांपासून फरार तसेच गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील 2 वर्षांपासून फरार असलेले 2 आरोपी वेगवेगळ्या कारवाई क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि मनोहर शिंदे यांना मिळालेल्या माहितीने दरोड्याच्या गुन्ह्यातील 6 महिन्यांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी सुफियान सलीम शेख हा मुमताज नगर वडाळा गाव येथे येणार असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट 2ने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. तसेच पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि पोलीस अंमलदार तेजस मते यांना मिळालेली माहिती उपनगर पोलीस ठाणे येथील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील 2 वर्षांपासून फरार असलेला आरोपी अनिल दिनेश खरे हा इंदिरा गांधी झोपडपट्टी कॅनल रोड उपनगर येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने त्यास ताब्यात घेतले. तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस हवालदार नंदकुमार नंदुर्डीकर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे, सुनील खैरनार आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.